आज इतका मुसळधार पाऊस होता ना, की मला असं वाटत होतं, की जे दहीहंडी फोडत असतील ते कुठे आजारी पडायला नको. आणि गॅलरीमध्ये ना मी आणि योहान बसून आम्ही तेच बघत होतो. आणि योहानला ना हसवायचा म्हणजे खूप मोठा टास्क असतो. त्याला फक्त मनात असेल ना तेव्हाच तो हसणार. अदरवाईज तुम्ही किती त्याला हसवायचा प्रयत्न करा, तो हसणारच नाही. इतका मूडी आहे. पण काय करणार? त्याची इच्छा. मग त्यानंतर संध्याकाळची तयारी करायला घेतली. तर आज मला डाळ बनवायची नव्हती. फ्रीजमध्ये बघितलं तर भेंडी होती. तर विचार केला की आज मसाला भेंडी बनवूया. चपाती आणि मसाला भेंडी होऊन जाईल. मग ती बनवायला घेतली आणि भाजी बनत होती तोपर्यंत मी योहानला भरून घेतलं. कारण योहानसाठी मी दुसरं जेवण बनवलं होतं. मग त्याला ते भरून घेतलं आणि मग इथे माझी भाजी झाली होती. त्यानंतर मग मी जेवायला बसली. मी कधीच त्याला सोडून जेवत नाही. त्याला भरवल्यानंतरच मी जेवते, अशी सवय आहे मला. मग इथे जेवण वगैरे झालं आणि आता किचन साफ करायला लागेल. तर मग किचन साफ करून घेतलं. मी बोलली की पटापट जेवण झालं ना तर मग किचन साफ करायला मिळतं मला. नाहीतर मग शैलेश आला ना तर मग त्याला पण वाढावं लागतं आणि मग टाईम निघून जातो, भरपूर वेळ होऊन जातो. म्हणून मग पहिले मी किचन आवरून घेते, जेवण वगैरे. आणि मग ते सर्व झालं आणि मग रात्री ड्रायफ्रूट्स घातले हे भिजत. योहानसाठी दुसऱ्या दिवशीसाठी हवे होते. तर हे धुवून नंतर भिजवायचे, कारण आपण कधी कधी पाणी पण यूज करतो ना त्याचं, म्हणून. त्यानंतर इथे दुसऱ्या दिवशीसाठी भाजीसाठी मी सोयाबीन भिजवले. तर हे पण स्वच्छ धुवायचे, नंतरच पाण्यामध्ये भिजवून ठेवायचे. मग इथे शैलेश पण आला होता आणि शैलेश पण पूर्ण इतका भिजला होता ना की त्यांनी माझ्या हातातच रेनकोट, बॅग वगैरे सर्व दिलं. आणि केस बघतात कसे चंपू होऊन आलाय तो, कसा वाटतोय. चला मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.